नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपण मागील बऱ्याच दिवसापासून शेतकरी हा विषय हाती घेतलेला आहे. शेतकरी असो, दिव्यांग असो किंवा लाडकी बहीण असो, या विषयावर आपण व्हिडिओ बनवतोय. पण बऱ्याच जणांच्या पोटात दुखत आहे की त्यांना काही माहीत नसताना. आता आपण काल एक व्हिडिओ बनवला होता पीक विम्याबद्दल. तर बऱ्याच जणांनी अशा उलटसुलट कमेंट दिल्या की आम्हाला आला नाही, तुम्ही चुकीचा व्हिडिओ बनवताय. आम्ही कुठलाही व्हिडिओ चुकीचा बनवत नाही. मी माझ्या ऑफिसमध्ये बनवून मी कुठं किंवा एसीच्या रूममध्ये बसून व्हिडिओ बनवत नाही. तर मी स्वतः हे फॉर्म भरतो. पीक विम्याचे जवळपास 2,500 पीक विमे दरवर्षी मी इथून माझ्या दुकानमधून काढतो आणि प्रत्येक शेतकऱ्यांना फेस करतो. प्रत्येक शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतो. मी कुठं काही घरात बसून व्हिडिओ बनवत नाही. मी माझ्या ऑफिसला बसून व्हिडिओ बनवतो. माझ्या ऑफिस म्हणजे माझं दुकान, माझ्या दुकानात बसून व्हिडिओ बनवतो आणि प्रत्येक शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतो. समस्या जाणून घेतल्यावर आता प्रत्येक शेतकऱ्याला माझ्या परीनं उत्तर देऊ शकत नाही, म्हणून मी व्हिडिओ बनवणं चालू केलं. कारण की प्रत्येक शेतकरी मला खेड्यावरून येणार, विचारणार, नंतर मी त्यांना प्रत्येकाला स्कीम नाही सांगू शकत. तुम्ही पण दिवसभरात किती जणांचे फोन अटेंड करू शकतात? मला रोजचे 400-500 कॉल येतात. एवढ्या प्रत्येकाला मी उत्तर देतो आणि दुकानावर भेटणारे कमीत कमी 100 ते 200 लोक रोज मला भेटायला येतात. एवढ्या जणांना उत्तर न देऊ शकल्यामुळे मी आता व्हिडिओ बनवून चालू केलेला आहे आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती पोहोचवते. जर पीक विम्याचा असा विषय आहे की पीक विमा जमा झालेला आहे आमच्या मलकापूर तालुका किंवा बुलढाणा जिल्ह्यात. ज्यांचे विमे मी काढलेले आहेत, जवळपास मी 2,500 विमे मागच्या वर्षी 2024मध्ये काढलेले होते आणि त्याच्यातून जवळपास 2,000 लोकांना विमा मिळालेला आहे. मी हेच सांगत आहे की पीक विमा मिळालेला आहे आणि स्टेटस कसा चेक करायचा आहे. जर काही अडचण असल्यास नक्की कमेंट करा व कमेंट चांगल्या करा. जर काही बोलण्यासारखं असलं तरच कमेंट करा, नाही तर नाही केल्या तर धन्यवाद. धन्यवाद मित्रांनो.